नमस्कार मंडळी, मी वैशाली. आज आपण बनवणार आहोत पात्रा. त्याच्यासाठी मी आळूचे 5-6 पानं घेतलेली आहेत. त्याच्यानंतर आपल्याला आळूचे पान पालथं करून त्याचं देठ काढून घ्यायचं आहे व्यवस्थित. जसं या पानाचं काढलं तसं सगळ्या पानांचं आपण काढून घेऊयात. त्याच्यानंतर ते लाटण्याने व्यवस्थित लाटून घ्यायचं आहे. आणि त्याच्यानंतर आपण मसाला तयार करू. मसाल्यासाठी मी 2 मिरची घेतलेले आहेत. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये लसूण, अद्रक आणि कोथिंबीर करून त्याचं असं बारीक असं मिश्रण करून घेतलेलं आहे. मिश्रण बारीक असं करून घ्यावं आणि ते मी खलबत्त्यात असं बारीक करून घेतलं आहे. जर तुम्हाला मिक्सरमध्ये करायचं असेल तर तुम्ही मिक्सरमध्येही करू शकता, पण मी खलबत्ता यूज केलेला आहे. आता आपण त्याची स्टफिंग तयार करूया. त्याच्यासाठी मी घेतलं आहे 2 वाटी बेसन पीठ. जी आपण पेस्ट तयार करून घेतली ती टाकायची. त्याच्यानंतर मी गुळाचं पाणी टाकते किंवा गूळ. त्याच्यानंतर आपण टाकूया चिंचेचं पाणी ॲज पर टेस्ट. त्याच्यानंतर आपण टाकूया मीठ. त्याच्यानंतर मी टाकते रेड चिल्ली पावडर. आता हे मिश्रण आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित. जास्त पाणी घालायचं नाही आहे, थोडं थोडं पाणी घालायचं आहे. सो व्यवस्थित कन्सिस्टन्सी येईल. जसं मी तुम्हाला दाखवते त्याच्यानुसार तुम्ही थोडं थोडं पाणी घालत जा. आणि जसं मी दाखवते त्याची कन्सिस्टन्सी अशी पाहिजे, तर तसं तुम्ही मळून घ्या. आता आपण आळूच्या पानांना ते स्टफिंग लावून घेऊया. मी उलटं करून आधी लावते. सगळ्यात आधी हे तसं पूर्ण पहिल्या पानाला लावून घ्यायचं आहे. नंतर आपण त्याच्यावर एक पान ठेवूया. ते अपोजिट डायरेक्शनने ठेवायचं आहे, सो व्यवस्थित वळ्या तयार होतील. तसं मी ठेवलं आहे. तसं सेम पुढच्या पानासाठी पण तसं करायचं आहे. तर बघू शकता आपले आळूचे पान तयार झालेले आहेत. तर सगळ्या पानांना तुम्ही तसंच स्टफिंग लावा. त्याच्यानंतर आपल्याला ते व्यवस्थित रोल करून घ्यायचा आहे. त्याचा दोघं साईडने स्टार्ट करा रोल करायला. आता आपल्याला गॅस चालू करून त्याच्यावर कढईमध्ये पाणी गरम करायला ठेवायचं आहे आणि एक जाळीदार गाळणी टाईप घ्यायचं आहे. सो आपण त्याच्यावर ते रोल ठेवू शकतो. सो मी पाणी गरम झाल्यावर तो रोल ठेवते आणि त्याला आता 15 ते 20 मिनटं आपल्याला वाफवून घ्यायचं आहे. सो स्टीम करून घ्यायचं आहे आपल्याला 15-20 मिनटं. सो तुम्ही बघू शकता जसं ठेवलं आहे त्याच्यावर काहीतरी झाकून ठेवूया आपण. तर मी झाकून ठेवते 15 मिनटं. सो 15 मिनटानंतर आपण बघू शकता की तयार झालेलं आहे. सो आपण 10-15 मिनटं त्याला थंड करायला ठेवूया. थंड झाल्यावर मी ते कट करेल. सो थंड झालेलं आहे मिश्रण. सो आता मी ते कट करते. तर आता तुम्ही बघू शकता सगळ्यात वड्या अशा तुम्ही कट करून घ्यायच्या आहेत, जसं मी दाखवते व्हिडिओमध्ये. तर सगळ्या वड्या आपल्याला आता कट झालेल्या आहेत. तर मी ते शॅलो फ्राय करणार आहे. तुम्ही डीप फ्राय पण करू शकता. तर त्याच्यासाठी मी एक पॅन घेतलं आहे. पॅनमध्ये थोडं ऑइल टाकायचं आहे. ऑइल टाकल्यानंतर मी त्याच्यावर थोडं तीळ टाकते. तर आपण आता त्या सगळ्या आळू वड्या त्याच्यावर ठेवून घेऊया आणि थोडं 5 मिनटं झाल्यावर आपण त्याला परतूया. सो बघू शकता सगळ्या आळू वड्या तिथे ठेवल्या आहेत मी. तर तुम्ही त्याच्यावर काहीतरी झाकून ठेवा थोडं 5 मिनटं. त्याच्यानंतर आपण पलटूया त्यांना. तर बघू शकता मी त्या पलटल्या आहेत. तर पात्रे तयार झालेले आहेत. तुम्हाला जर रेसिपी आवडली असेल तर सबस्क्राईब करा.